त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावरती गेलेले आहेत। हिंदी भाषा अनिवार्य करू नये अशी मनसेची मागणी होती आणि त्यानंतर या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ इथे येणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे साधारणतः 10 वाजेपर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी येणार आहेत। कारण त्रिभाषा समितीवरती त्यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातनं नेमका हिंदी भाषेबाबत काय मतं आहेत, कोणकोणत्या प्रभागामध्ये किंवा कोणकोणत्या विभागांमध्ये कशा पद्धतीनं त्रिभाषा बाबतीत मतं आहेत याच्यासाठी ही समिती निवडण्यात आली होती। पहिलीपासून हिंदी सक्ती करावी का याच्या बाबतीत एक अभ्यास जो आहे हा या समितीकडनं केला जाणार होता। पहिलीपासून हिंदीला सक्तीचा विरोध जो आहे हा सर्वप्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आणि त्यानंतर राज्यातील जे सर्वच विरोधी पक्ष आहेत या सगळ्या पक्षांनी या हिंदी सक्तीला विरोध केला होता। आणि यानंतर राज्य शासनानं नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती आणि ही समिती प्रत्येक जिल्हानिहाय जाऊन बैठका घेऊन नेमकी काय मागणी आहे लोकांची याबाबतीत आढावा घेत होते। नरेंद्र जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की 1ली ते 5वी पर्यंत हिंदी सक्ती नसावी, कारण का यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसानही होऊ शकतं असं त्यांचं मत होतं। आणि प्रामुख्यानं आपण जर हिंदी जास्त बोलणारे जर जिल्हे पाहिले तर नागपूर प्रामुख्यानं नागपूरचं नाव येतं। या नागपूरमधून सुद्धा लोकांचं असं म्हणणं आहे की हिंदी ही 5वीपासूनच असावी, पहिलीपासून हिंदी सक्ती असू नये अशा पद्धतीची मतं नरेंद्र जाधव यांना मिळालेली आहेत। आणि स्वतः नरेंद्र जाधव यांचं सुद्धा असं मत आहे की 1ली ते 5वी हिंदी सक्ती ही नसावी, 5वी नंतरच हिंदी शिकवली जावी अशा पद्धतीचंही त्यांचंही मत आहे। आणि त्याच अनुषंगानं आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीत कुठेतरी मनसे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी हा मुद्दा लावून धरला होता की हिंदी सक्ती राज्यात लागू केली जाऊ नये। आणि याच अनुषंगानं नरेंद्र जाधव यांची समिती जी नेमण्यात आली होती या समितीचंही मत आता तशाच पद्धतीनं असल्यामुळे कुठेतरी मनसेच्या या आंदोलनाला किंवा मनसेच्या या मागणीला एक प्रकारे यश मिळालं असं आपण म्हणू शकतो। आणि त्याच अनुषंगानं आज नरेंद्र जाधव हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। आणि ह्या भेटीअंती नेमकी काय या दोघांमध्ये चर्चा होते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आणि या भेटीनंतर नरेंद्र जाधव नेमकी काय माहिती देत आहेत हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र सद्यस्थितीला राज्यात त्रिभाषा सूत्रावरनं अनेक वाद जे आहेत हे निर्माण झाले होते। काहीसा रस्त्यावरचा संघर्ष हा सुद्धा निर्माण झाला होता। राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्ष अशा पद्धतीचा सगळा हा सामना आपल्याला बघायला मिळाला होता। आणि त्याच अनुषंगानं आज नरेंद्र जाधव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। प्रज्ञा, खरं आहे आणि लिपी साधर्म्यामुळे अर्थातच हा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ नये असं म्हटलं जात होतं। 5वी नंतर हिंदी असावी, मात्र आता सर्वच विरोधकांनी एकीकडे विरोध केलेला असताना सुद्धा राज ठाकरेंची खास करून भेट घेतली जाते हे देखील विशेष। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।